चलो, तर आता होता अक्षयचा बर्थडे, त्याच्यामुळे आम्ही सगळ्यांनी केला बाहेर प्लॅन. ॲक्च्युली सईचा पण बर्थडे, पण सईच्या बर्थडेचं फुटेज त्याच्याच मोबाईलमध्ये आहे. मग आता आम्ही तुम्हाला दिसतोय एवढे जण आम्ही गाडीमध्ये आहोत. ऋषभ, अक्षय, रमा, मी आणि जैतून. तर आम्ही निघालेलो आहोत एका ठिकाणी सेलिब्रेशन करायला. तर ते रिसॉर्ट इतकं भारी आहे ना, तर ते आहे साताऱ्यापासून 50 किलोमीटरवरती पाचगणीमध्ये. आणि तिथे जाईपर्यंतचा हा रस्ता इतका सुंदर होता की तुम्ही बघू शकता दोन्ही साईडला झाडी आणि रस्त्याला काळं कुत्रं पण ते नाही. उघडल्यावर कसलं गरम चटका बसलेला. मी तर आपलं मस्तपैकी सनरूफ होतं म्हणून सनरूफमधून बाहेर येऊन माझे छान छान व्हिडिओज पण काढले. आणि कधी एकदा रिसॉर्टवर पोचतोय अशी घाई झालेली. बर्थडे बॉय बघा कसा एकदम छनून आहे. आणि आम्ही मस्तपैकी एन्जॉय करत करत निघालेलो असताना आम्हाला आमच्याबरोबरचे अजून 4 मेंबर्स पुढे मागं पण दिसत नव्हते. कोण? म्हणजे प्रतीक, स्वतः बर्थडे बॉय सईद, आशिष आणि आशिषचा ब्रदर प्रीतम. मी तर आपलं इकडून तिकडं तिकडून इकडं मस्तपैकी रस्ता असल्यामुळं खूपच सारे सनरूफमधनं व्हिडिओज काढले. आणि नेहमीच तसं बघायला गेलं तर माझा मोबाईल असतो रिस्क मोडवरती आणि मी तरीही व्हिडिओ काढायचं काही सोडत नाही. रिसॉर्ट तर असलं भारी आहे ना, तुम्ही बघूनच येडं व्हाल. आणि तिथं सगळ्या प्रकारचे एन्जॉयमेंट्स आहेत. सो तुम्ही बघालच, पण त्याच्या आधी हे लक्षात ठेवा, सनरूफमधनं जर बाहेर येत असेल तर तुमच्या केसांमध्ये गुंता तर नक्कीच होणार. आणि तुमच्या अंगात मस्ती असेल तर तुम्ही एवढ्या वेळ बाहेर वाऱ्यात असं थांबून आजारी तर पडणारच पडणार, की जे माझ्या बाबतीत झालेलं. एवढं वारं लागत होतं की माझे ओठ कोरडे पडले आणि मी खाली आलं तर काय अवस्था झाली बघा. पुढचा पार्ट नक्की बघा, सगळं तुम्हाला एन्जॉय बघायला भेटेल. आणि यामध्ये कमेंटमध्ये नक्की सांगा की मी कशी दिसते. आज काहीतरी वेगळा लुक केलेला आहे तर तुम्हाला आवडला. कारण हे बघा सनरूफ असं लावायचं असतं, कारण त्याचं ऋषभला ऊन लागत होतं ना.